हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.4 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. इन फिगर कॉर्ड्स AC अँड D इंटरसेक्ट ॲट B. फिगरमध्ये पहा, कॉर्ड AC आणि कॉर्ड D हे दोन कॉर्ड काय झालेले आहेत, पॉईंट B मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. इफ अँगल ABE इज इक्वल्स टू 108 डिग्री. अँगल ABE हा जो अँगल आहे हा किती दिलेला आहे, 108 डिग्री दिलेला आहे. त्यानंतर मेजर ऑफ आर्क AE, ही जी आर्क आहे या आर्कचं मेजर किती आहे, 95 डिग्री. आणि आपल्याला मेजर ऑफ आर्क DC, ही जी DC आर्क आहे या आर्कचं मेजर फाइंड करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपण एक प्रॉपर्टी पाहूयात. येथे फिगर दिलेली आहे पहा, क्वेश्चनमध्ये आहे तशीच फिगर आहे. प्रॉपर्टी काय आहे पहा, द मेजर ऑफ एन अँगल फॉर्म्ड बाय टू कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड अ सर्कल इज हाफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. काय सांगितलेलं आहे, जर टू कॉर्ड्स काय होत असतील, सर्कलच्या इनसाइडमध्ये आतमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर जो अँगल तयार होतो त्या अँगलचं मेजर किती असतं, हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ इंटरसेप्टेड आर्क. म्हणजेच पहा, येते AB आणि CD हे दोन कॉर्ड्स काय झालेत, सर्कलच्या इनसाइडमध्ये इंटरसेक्ट झालेत. आता या कॉर्ड इंटरसेक्ट झाल्यामुळे इथे काय झालेले आहेत, हे दोन अँगल्स तयार झालेले आहेत, हा अँगल आणि हा अँगल. आता ह्या दोन्ही अँगलचं मेजर काय असणार आहे, सेम असणार आहे, कारण हे अपोजिट अँगल्स आहेत. आता ह्यातील अँगलचं जर आपल्याला मेजर काढायचं असेल तर आपण अँगल AECचं मेजर काढायचं असेल तर काय करायचं, हाफ द सम ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. ह्या ज्या दोन इंटरसेप्टेड आर्क आहेत AC आणि BD यांची काय करायची, सम करायची आणि त्याचं काय करायचं, हाफ करायचं. म्हणजे आपल्याला ह्या अँगलचं मेजर मिळेल. किंवा जर हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत, अपोजिट आहेत. ह्या अँगलचं मेजर काढायचं असेल तर पहा, ही जी इंटरसेप्टेड आर्क आहे आणि ही इंटरसेप्टेड, ह्या दोन ज्या इंटरसेप्टेड आर्क आहेत यांची काय करायची, सम करायची आणि त्याची हाफ करायची. म्हणजे आपल्याला हा अँगल मिळेल. म्हणजे जर टू कॉर्ड्स सर्कलच्या इनसाइडमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर अँगलचं मेजर हे काय असणार आहे, हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. आता आपण पाहिलं, येथे काय दोन कॉर्ड्स आहेत AC आणि D आणि हे दोन कॉर्ड्स काय सर्कलच्या इनसाइडमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, मेजर ऑफ आर्क DC विचारलेलं आहे. आपल्याला हा अँगल दिलेला आहे आणि आर्क AE दिलेले आहे. मग आता आपण बघितलं की टू कॉर्ड्स जर सर्कलच्या इनसाइडमध्ये काय होत असतील, इंटरसेक्ट होत असतील तर हा जो अँगल आहे ह्याचं मेजर काय असणार आहे, ह्या दोन आर्कची सम करायची आणि त्याच्या हाफ असणार आहे. हा फॉर्म्युला आपण यूज करून हे एक्झाम्पल काय करू, सॉल्व करू. प्रथम काय करू, आपण गिवन लिहून घेऊ. आता गिवन काय आहे पहा, आपल्याला अँगल ABEचं मेजर आपल्याला दिलेलं आहे. अँगल ABE इज इक्वल्स टू 108 डिग्री. मेजर ऑफ आर्क AE दिलेलं आहे. मेजर ऑफ आर्क AE इज इक्वल्स टू 95 डिग्री. आता टू फाइंड काय करायचं आहे ते लिहून घेऊ. फाइंड काय करायचं आहे, मेजर ऑफ आर्क DC. मेजर ऑफ आर्क DC ही जी आर्क DC आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे. आता सोल्युशन लिहू आपण. प्रथम काय करू, आपण इथे टू कॉर्ड्स काय झालेत, सर्कलच्या इनसाइडमध्ये इंटरसेक्ट झालेत. मग आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. मेजर ऑफ अँगल ABE, फॉर्म्युला काय पहा आपला, मेजर ऑफ अँगल ABE इज इक्वल्स टू हाफ. आता या दोन्ही ज्या इंटरसेप्टेड आर्क आहेत त्यांची काय करायची, ॲडिशन. मेजर ऑफ आर्क AE प्लस मेजर ऑफ आर्क DC या दोन इंटरसेप्टेड आर्कची ॲडिशन आणि त्यांची हाफ केली की आपल्याला हा मेजर ऑफ अँगल ABE मिळतो. आता ABE आपल्याला दिलेला आहे, किती आहे ABE, मेजर ऑफ अँगल ABE 108 डिग्री. मग इथे काय येईल, 108 डिग्री इज इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ आर्क AE. मेजर ऑफ आर्क AE किती आहे, 95 डिग्री. 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC आपल्याला फाइंड करायचं आहे. मेजर ऑफ आर्क DC फाइंड करायचं आहे.
आता हे 2 काय करू आपण या साईडला घेऊ. येथे काय आहे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 108 डिग्री इंटू 2 इज इक्वल्स टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC. येथे काय पहा 2 8 जा 16 कॅरी ओव्हर 1 येईल. 2 1 जा 2 216 डिग्री येईल इज इक्वल्स टू 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DC. हे 95 काय करू आपण या साईडला घेऊ. येथे साईन याचं काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 216 डिग्री मायनस 95 डिग्री इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क DC. आता 216 मधून 95 काय करू मायनस करू आपण. 216 मायनस 95 किती येईल पहा. 6 मायनस 5 काय येईल 1 येईल. इथे 1 मधून 9 जात नाही, इथे किती होईल 11 होईल आणि इथे 2 मधून 1 घेतला 1 येईल. 11 मायनस 9 2 येईल आणि इथे काय येईल 1 येईल. म्हणजेच किती येईल आपला आन्सर 121 डिग्री मेजर ऑफ आर्क DC चं मेजर आपल्याला काय मिळालं. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DC इज इक्वल्स टू 121 डिग्री. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.